शेतकरी मित्रांनो, आज मोरे डेअरी फार्म येथे आपलं स्वागत आहे। आज आम्ही शेगाव दुमाला पंढरपूर या ठिकाणी नारायण हुंगे पाटील यांच्या इथं आम्ही भेट देण्यासाठी खास आलतो। तर त्यांनी पण म्हशी सांभाळल्यात। आपल्या म्हशी हरियाणातनं आल्यावर थोडे हाबळून पातळ पडतात, पण पाटलांनी म्हशी या ठिकाणी जे सांभाळलेले आहेत ती सांभाळण्या एक नंबरची, हरियाणापेक्षा पण म्हशी सांभाळल्या आहेत चांगल्या। आता बघा ही मिनी म्हैस मी मगाशी व्हिडिओला दाखवली, आता दाखवतो व्हिडिओमध्ये। मेंढाचा तिची म्हैस आहे। आता पाटलांची 1-2 मिनिट चर्चा करू। नमस्कार पाटील। नमस्कार। जरा आम्हाला तर तुमचं डिटेल द्या की, नाव गाव। नारायण पाटील, हां शेगाव तुम्हाला तालुका पंढरपूर। ठीक आहे। अरे मिनी म्हशीला दूध किती निघालं पाटील आपल्या? 10.5 ते 11 लिटर दूध निघालं मिनी म्हशीला। 2 टायमाचं का एका टायमाचं? एका टायमाला। एका टायमाला म्हणजे एचएफ गाईला फेल केली आहे म्हशी? हो, माझ्याकडे चेप गाई सुद्धा आहेत। हां, हे काय पलीकडे आहे, हो. पाटलांकडे। पण म्हशीचा रिझल्ट कसा वाटतं पाटील रिझल्ट आपल्याला? एक नंबर आणि चांगल्या म्हशी आहेत। मी सर्व म्हशी मोरे डेअरी फार्म इथून घेतल्या होत्या। बरोबर आहे। एक अशा एक दोन तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही घेऊन आलेले आहे। एकदम नाही आणले मी, 1-2 करून अशा म्हशी ठीक आणल्या। आहे। ह्याचा फायदा काय झाला पाटील? 10 म्हशी आणल्या तर त्यात 2-3 खराब निघाले तर माणूस नाही लवकर लेवल लागत नाही। मला एकही म्हैस खराब लागलेली नाही। नाही, तुम्हाला खराब लागेल नाही, पण बरेच लोक स्वतः जाऊन हरियाणातनं म्हशी आणतात। नाही हालत काय होती तुमच्या गावात बी म्हशी आले? आणले हरियाणा म्हशी आपल्या ते जमत नाही, ते काम नाही, आपलं काम नाही ते आम्हाला। आणि चांगल्या प्रकारच्या म्हशी मोरे डेअरी फार्मवरून आम्हाला मिळाल्या, आणि ते पण तुम्ही पाहिजे तसे 2-4 छाटून नेले। आम्ही म्हणजे खात्रीशीर दूध पिळून आणल्या। आता आम्ही जर म्हैस घेतली तर आम्ही दूध बघत नाही, डायरेक्ट म्हशीचा आम्ही व्यवहार करतो। म्हैस आम्हाला मोरे डेअरी फार्मवर डायरेक्ट पाठवून देतो म्हैस। आणि वासरे बी आता तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळेल? वासरी चांगली सांभाळले। म्हणजे आज मार्केट टाईट आहे, तुम्हाला माहित आहे, पुढे माल कमी व्हायला तुम्ही भविष्य तयार करता म्हणा की आज। हो बरोबर पाटील, बरोबर आहे। हा वासर काय बघा या ठिकाणी हे आमचे अण्णा बी आहेत बरं का, हो गल्ला पाहिलेत जरा। बघा म्हशी कशी सांभाळतात, बघा या म्हशीची क्वालिटी आहे ती कशी आहे। आज अशा म्हशी सांभाळल्या तर आपले पैसे उशाल आहेत का नाही बघा शेतकरी मित्रांनो। म्हशीची हालत जर खराब केली तर उद्या म्हशीचे पैसे बी होणार नाही, पण काय काढायची तर म्हैस गरजच पडत नाही। बघा म्हैस कशी सांभाळली पाटलांनी, अतिशय पिल्ल्यागत सांभाळली म्हशी।